महायुतीवाले ड्रग्सचा कारभार करत आहेत आणि त्या पैशांनी ते निवडणूक लढवत आहेत असा खळबळजनक आरोप महाविकास आघाडीच्या एका नेत्याने केला आहे. सविस्तर सांगतो. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका भयंकर बातमीने खळबळ उडवून दिली आहे. आजवर आपण राजकारण्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप ऐकले आहेत, पण आता काँग्रेसने महायुती सरकारवर जो आरोप लावलाय तो ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. आरोप असा आहे की मुख्यमंत्र्यांच्या आणि उपमुख्यमंत्र्यांच्या जवळचे लोक चक्क ड्रग्सचे कारखाने चालवत आहेत आणि त्यासाठी चक्क बांगलादेशी लोकांना कामाला ठेवलं जात आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण? महाराष्ट्राचा उडता पंजाब होतंय का? आणि साताऱ्याच्या त्या जंगलात नेमकं काय शिजतंय? चला या स्पेशल रिपोर्ट मध्ये जाणून घेऊया. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एम एच. मंडळी, काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत एक खूप मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळच्या लोकांवर बोट ठेवलंय. त्यांचं म्हणणं आहे की सातारा आणि इतर दुर्गम भागात जे एमडी ड्रग्सचे कारखाने सापडले आहेत ते चालवणारे दुसरे तिसरे कोणी नसून सत्ताधाऱ्यांचे खास लोक आहेत. आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे या कारखान्यांमध्ये ड्रग्स बनवण्यासाठी जे मजूर वापरले जात आहेत ते पश्चिम बंगाल आणि बांगलादेशातून आणलेले आहेत. या आरोपांमध्ये सगळ्यात गंभीर मुद्दा साताऱ्याचा आहे. काँग्रेसने दावा केलाय की साताऱ्यात जिथे हा ड्रग्सचा कारखाना सापडला ते ठिकाण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या मूळ गावापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. विचार करा, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या गावात किंवा आसपास एवढा मोठा गोरखधंदा सुरू असतो आणि पोलिसांना किंवा गृहमंत्र्यांना त्याची खबरबात नसते. काँग्रेसने प्रश्न विचारला की हा पोलिसांचा निष्काळजीपणा आहे की वरून आलेला आदेश? हर्षवर्धन सपकाळ यांनी काही नाव सुद्धा घेतली आहेत ज्यामुळे हे प्रकरण अधिकच गंभीर बनतं. पहिलं नाव आहे ओंकार दिघे. हा व्यक्ती एकनाथ शिंदेच्या जवळचा मानला जातो. दुसरं नाव आहे विशाल मोरे. काँग्रेसचा आरोप आहे की हा अजितदादांच्या गटाचा पदाधिकारी आहे आणि विद्यार्थी संघटनेचा प्रमुख आहे. आरोप असा आहे की जेव्हा ड्रग्सच्या कारखान्यावर धाड पडली तेव्हा तिथून मुख्य आरोपींना पळवून जायला मदत केली गेली. 40हून अधिक कामगार त्यांना तिथून गायब करण्यात आलं. काँग्रेसने विचारले, पोलिसांनी कोणाच्या दबावाखाली या आरोपींना सोडून दिलं? इथे एक मोठी गंमत बघा. निवडणुकीच्या भाषणांमध्ये भाजप आणि महायुतीचे नेते जोरजोरात ओरडून सांगतात की आम्ही बांगलादेशी घुसखोरांना हाकलून लावू, पण काँग्रेस म्हणते की अहो, हाकलून काय लावता, तुमचेच लोक त्यांना महाराष्ट्रात आणून त्यांच्याकडून ड्रग्ज बनवून घेत आहेत. हा विरोधाभास जनतेच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे. काँग्रेसने सरकारला आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना रोखठोक प्रश्न विचारले आहेत ज्यांची उत्तरं अजून मिळालेली नाहीत. सर्वात पहिला प्रश्न, त्या दुर्गम भागात बांगलादेशी लोक कोणाच्या मदतीने राहायला आले? त्यानंतर हॉटेल मालक आणि ड्रग्स माफियांचे संबंध काय आहेत? मग पोलिसांच्या नाकाखाली हा कारखाना सुरू होता, मग सातारा पोलीस झोपले होते का, की त्यांना कारवाई न करण्याचे आदेश होते? आणि त्यानंतर विशाल मोरे आणि ओंकार दिघे यांचे गॉडफादर कोण आहेत? थोडक्यात सांगायचं तर महाराष्ट्रातील तरुणाईला नशेच्या गर्तेत लोटणारा हा प्रकार अत्यंत संतापजनक आहे. जर सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोकच विषाचा व्यापार करत असतील तर सामान्य माणसाने कोणाकडे पाहायचं? सरकारने यावर अजून स्पष्टीकरण दिलेलं नाही, पण हे आरोप जर खरे असतील तर महाराष्ट्राची वाटचाल विनाशाकडे सुरू आहे असं म्हणायला काही हरकत नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? हे खरोखरच सत्तेचा दुरुपयोग करून चाललेलं रॅकेट आहे की विरोधकांचा राजकीय कंगवा? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.